नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। पण 1 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। पण 1 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। मग 1 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग 1 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव घटणार? या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजार भाव पातळी ही 4200 ते 4500 च्या दरम्यान दिसत आहे। 1 जून नंतरचा विचार केला तर महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये जरी 7 जूनला मान्सून दाखल होत असला तरी या ठिकाणी 1 जून पासून पूर्व मोसमी पावसाला सुरुवात होते आणि यामुळे आपण खत बियाणांची खरेदी करण्यासाठी लगबग करतो आणि त्यासाठी पैशाची आवश्यकता असते। ही आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी 1 जून नंतर राज्यामध्ये आणि देशामध्ये उरलं सुरलं सोयाबीन विक्रीसाठी येते, ज्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा वाढत असतो। 1 जून नंतर खात्री आहे की कुणाकडे क्विंटल भर, कुणाकडे 2 क्विंटल, कुणाकडे 4 क्विंटल जे काही सोयाबीन आहे ते मार्केटमध्ये येणार आणि यामुळे आपल्याला सोयाबीनची विक्री वाढताना दिसणार आहे। आता ही जी सोयाबीनची विक्री वाढणार आहे यामुळे अपेक्षित आहे की सोयाबीनची भाव पातळी घसरणार आणि जो भाव सध्या 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे याच्यामध्ये 100 रुपयाची किंवा 200 ची घसरण आली आणि भाव पातळी 4000 ते 4500 दरम्यान राहील तर आश्चर्य वाटायला नको। आज जाणकारांचं मत आहे 15 जून नंतर पुन्हा एकदा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी झाल्यावर भाव वाढू शकतात, पण प्रचंड तेजी येईल ही शक्यता सोडा आणि जो काय भाव 4500 च्या आसपास त्या ठिकाणी मिळतो तिथं सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा। कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही जास्त तेजी येण्याची शक्यता इथे दिसत नाही। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजार व याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.